गुड मॉर्निंग, हाय गाईज. तर तुमचं या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आम्ही आमचा दौरा कुचांबे टू भैरवगड. तुम्ही पाहू शकता इथं आमची बाकी पोरं इथं आहेत. दाखवत आहे दोघंजणं सुहासदानी का. तर इथं आमचा दाद्या अजून आहेत. पुढं आमची कुचांबची कंपनी त्याची चालली आहेत पोरं, पाहू शकता. अर्धी गडावर गेले ते आहे करा रे. यश आहे कर काय ते हे बघू शकता. ही आमची पोरं. तर आता आमचा दौरा गडावर आहे, भैरव गडावर रातांबीत नवर. तर आता आम्ही ट्रॅकिंग चालत वर गडावर चढतो. मी दाखवतो गडावर काय मजा असते ती. तर मित्रांनो आम्ही गडावर जात होतो, पण आम्हाला काय वाट काय पहिलीसारखी ती वाट गडावर मिळाली नाही. तर आम्ही नदीतनं जाता भैरवगडाच्या वाटेला लागायला. शेवटी तोच पर्याय राहिला आमच्या नदीतून जायचा. दाखवतो तुम्हाला नदी कशी आहे. मित्रांनो तिला गड नदी नावाने ओळखलं जातं. गड नदी तिचा उगम गडावरून होतो म्हणून तिला गड नदी नाव. तर ह्या मित्रांनो ह्या नदीनं आम्हाला आज वर चढायला लागते, कारण वाट काय सापडत नाही आहे. कारण आता जाळवांड सगळीकडे बसल्यामुळं वाट काय भेटत नाही. म्हणून आता आम्ही नदीच्या साह्याने वर चढणार आहोत. जातो वर पोचतो. तर मित्रांनो आता काय बोलायचं, त्याला आता चालायचं. सगळे मागे राहिले होते. आम्ही आलो होतो पुढं नदीन, पण आम्हाला वाट भेटली वर. तिथं पुढं इथं यानं बाकीनं वाट भेटली नाही. तर आता बघू, आता सरळ डोंगर चढायचं, काय बोलू शकत आता. तर हे एक प्रकारचे ट्रॅकिंग आणि व्यायाम झाला. म्हणजे आपल्या शरीराला चांगलं हे भेटतं, पायाला वळण भेटतं की चालू शकतो आपण. असं म्हणजे ट्रॅकिंग प्रकारे झालं ते, एकदम हार्ड वर्किंग ट्रॅकिंग. तर चला ही सरळ वाट जाते. तर ह्या सरळ वाटेने आता वर जाऊ. तर बाकी तुम्हाला पुढं गेल्यावर दाखवतो. तर आता आम्ही रानातनं चालत आले. तर बघा सगळे इकडनं अशी आता ही वाट इकडनं ही सगळे इकडं आहेत. इकडनं वर चालायला आहे. तर आता इकडनं चालत जायचं आहे. ही वाट इकडं, ही वाट वर तिकडं डोंगर करते. पाहू शकता आता आम्ही गडाच्या पायथ्याशी आले आहात. तुम्हाला दाखवतो गड. तर पहा गड खूप चांगला आहे, पण चढायला मुश्किल आहे. तर हा इथं गड, इकडनं हा स्टार्टिंग आहे. इकडं बघा तसं रान जंगल सगळ्यात. तुम्हाला इथं गड दाखवतो. इथं हा इथं यश तो पण चढलाय. हा इथं गड आहे. बघा असू दे. बघा मित्रांनो इथं गुहा. तर आमची मंडळी गुहेत बसली आहे आतमध्ये. ते पाहू शकता. दगड एक मोठा, त्याच्या खाली असं असं खड्डा, म्हणजे असं पोकळसा असं आहे. म्हणजे गुहा गुहा म्हणतात. चल दादा लवकर ये. चला असं भारी गुहा आहे इथं, पाहू शकता. तर मित्रांनो अजून वर जायचं आहे आपल्याला, खूप वर आहे अजून. तुम्ही पाहू शकता अजून 1 तासाचं अंतर तरी आहे वर. हे आमची इकडे मंडळी अजून आहेत. पाहू शकता मित्रांनो कसं आहे सगळं इथं. कसं तिची जी गुहा होती ना मित्रांनो. तर मित्रांनो तर आता मी भैरवगडावर आलो आहे. तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मग तुम्हाला व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल की आम्ही चढत होतो. तर आता वर पठारा साईडला म्हणजे असं जरासं प्लेन भाग येतो, त्या गडावर आम्ही टोकावर आलो आहोत. तर आता अजून तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे सांगतो की जो कोकणातील अजून एक दुसरा गड म्हणजे आहे, तो म्हणजे दुसरा गड म्हणजे तिवऱ्यातला प्रचितीगड. तो गड भैरवगडाच्या एकदम समोरासमोर दिसतो. म्हणजे तो गड सेम, म्हणजे ते दोन्ही गड एकत्रच आहे, पण त्यांच्यातलं जे दऱ्यांचं जे अंतर आहे ना ते जरा जास्त आहे, म्हणून तो गड आपल्याला दिसण्यात येत नाही. पण तो गड सेम भैरवगडाच्या समोरून दिसतो आपल्याला पाहण्यात येतो. आणि तो एक कोकणातला जे गड आहे प्रचितीगड म्हणून त्याला प्रसिद्ध गड आहे तो. तर तुम्हाला मी त्याचा दाखवतो. तुम्हाला दिसतोय का बघा तो मित्रांनो तिकडे ते डोंगर पाहिलेत ना, ते डोंगर ते खालचे 2 त्याच्या वरचा तो तिकडे सगळ्यात शेवटला आहे. तो तिकडे उंचायला आहे, तो दिसत नाही. तो जरासा धुंदला दिसतोय, तो म्हणजे प्रचितीगड. आणि हा इकडं सगळा आपल्या ह्याचाच आहे, भैरवगडाचाच आहे.
पण तो तिकडे जो शेवटला आहे तो प्रचितीगड. तर मित्रांनो तिथून तर मी तुम्हाला दाखवलं. तर तुम्हाला मेन एक गोष्ट सांगितलं ना, तर मी जिथं आत्ता आलो आहे ना, आहे ना हा जो पाडा, तो हा मेनगड आहे. हा इकडे मेनगड तुम्हाला दाखवतो. मेनगड मग मेनगड दाखवतो. तर मित्रांनो भैरवगड अजून एक वैशिष्ट्याचं कारण म्हणजे इथं ज्योत्याचे अवशेष म्हणजे किल्ले भैरवगड उर्फ सारंगगड. इथं ज्योत्याचे अवशेष म्हणजे विशिष्ट अशा गोष्टी पाहायला मिळतात, जिथे अवशेष मिळतात आपल्याला पाहायला. इथून पुढे गेला तर हे पाहू शकतो तुम्ही, हा भैरवगडाचा पाया. हे बघा इथं पहिल्या काळातील या दगड्या इथपासून हा गड बनलेला तो अजून हा मेन म्हणजे हा इथं हा खरा भैरवगड इथं मानला जातो. हा भैरवगडाचा पाया पाहू शकता तुम्ही. किल्ल्याच्या बांधकामाचा पाया, किल्ल्याचा बांधकामाचा पाया. हां किल्ल्याच्या बांधकामाचा पाया आहे असं म्हणतात. हा जो लास्ट पण इकडनं गेला ना खालनं, जो हा इकडनं बाकी बघा ना दगड्यांचा, तो पूर्ण भैरवगडाचा पहिला पाया होता. आणि आता मग तो पायाच आहे. तो पाहू शकता बघा इथं हा जो इकडनं सगळ्यानंतर तो पायाच आहे. पाहू शकतो तुम्ही, तुम्हाला दाखवतो मी. हा मेन इकडं सगळा हे जे दगड आहेत नाही खाली, हा मेन भैरवगड होता इथं. हा माहिती आहे. तर हे बघा मित्रांनो इथं रानटी मिरी पण लागले, काळी मिरी रानटी, ज्याचे आपण गरम मसाल्यासाठी उपयोग करतो. रानटी काळी मिरी तुम्हाला सांगतो मी मंदिराच्या जवळ आलोय. तर तुम्हाला सांगतो मी तो तटबंदी दाखवतो याची, गडाची तटबंदी तुम्हाला दाखवतो आता. बघा मित्रांनो ही बघा ही एवढीशी वाट आहे ना, ही एवढीच ही जी आहे ना एवढी मित्रांनो वाट, ही तटबंदी आहे, गडाची तटबंदी आहे. आणि हा इकडं सगळं मेन आतमध्ये गडच आहे. हा एवढं जे रान आहे ते आता रान आलं आहे. पण मित्रांनो पहिला इथं हा गड होता, पण तेच आता इकडं करून इकडे हे मंदिर आलं आहे. भैरवदेवाचं मंदिर आहे इकडे. आणि इकडे ना सगळे जे पाटण साईडना निवळ येणारे गाडी ते इथं पार्किंग लावतात. जर आपल्याला पण यायचं असेल ना तर खरंच विजिट करा, खूप चांगला गड आहे हा. तुम्ही पाहू पण शकता. तुम्हाला तू खाली गेल्यावर दाखवतो, माची बिची तुम्हाला सगळं दाखवतो मी. इकडं बघा कशी दरी आहे सगळे मित्रांनो. खूप म्हणजे असा म्हणजे असा घेतला नाही तो, एकदम भारी गड आहे असं म्हणजे फिरण्यासारखा जाण्यासारखा रोड आहे तो. तिकडे पाटण साईडनं रोड आहे एक. मित्रांनो इथं अजून एक असं एक आहे, म्हणजे असं दगडात एक कुठल्या तरी मूर्तीचा आकार असेल, कुठल्या तरी याचा चेहऱ्याचा आकार इथं आपोआप तयार, म्हणजे असं निसर्ग समृद्धीने असा तयार झालेला आकार, तो तुम्हाला दाखवतो मी तो बघा. तर मित्रांनो आम्ही गडाच्या एका अशा ठिकाणी आलो आहे जिथं लोकांना व इतरांना येण्यासाठी सोय आहे पाण्याची. म्हणजे असं झरा आहे तिथं एक प्रकार. तिथं पहिल्या काळातील घोडे माणसं पाणी प्यायला यायचे.